असे बोलताच आरवचे हात अचानक थांबले. डोळे मिटल्यावर त्याला पुन्हा वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवू लागला. त्याला स्वतःचा खूप राग आला. त्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने हाताने सर्व जेवण टेबलावरून खाली फेकले. प्लेट तुटण्याचा आवाज ऐकून शीला धावतच किचनमधून बाहेर आली. सर्व जेवण जमिनीवर पडले होते. तिने आरवकडे बघितले तर त्याला राग आलेला पाहून तिची पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. तेवढ्यात आदी तिथे आला. असे जमिनीवर पडलेले जेवण पाहून हे सर्व आरवनच केले आहे हे समजायला आदीला वेळ लागला नाही. तो आरवकडे आला. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय झाले? तू ठीक आहे ना? मी पायल आणि आजीला घेऊन येतो. असे बोलून आरव रागाने तेथून निघून गेला. तो निघून गेल्यावर आदींनी पुन्हा जमिनीवर पडलेले जेवण पाहिले आणि शीलाला आवाज दिला. शीला धावतच तिथे आली तेव्हा आदीने विचारले, सीमा तू हे सर्व का बनवले? शीलाने मान खाली घातली आणि म्हणाली, भैया आज आरव भैयाच्या वडिलांचा वाढदिवस आहे म्हणून आजीला हे सर्व गरिबांना खायला द्यायचे होते. पायल दीदीने बनवले होते. आधी काही वेळ तिथेच उभा राहिला आणि मग शीलाला सगळं साफ करायला सांगितले. तिथून निघून जाताना आदी म्हणाला, हा मुलगा एक दिवस माझा जीव घेईल. माहीत नाही तो दिवस कधी येईल जेव्हा हा भूतकाळातून बाहेर पडेल. इकडे यशोदा मंदिराबाहेर बसलेल्या गरिबांमध्ये अन्न, कपडे आणि ब्लँकेटचे वाटप करत होती आणि पायलही त्यांना मदत करत होती. त्यांचे नोकरही हातात ताट घेऊन त्यांच्याबरोबर पुढे जात होते. यशोदाने एका गरीब बाईला जेवणाचा डब्बा आणि साडी दिली आणि म्हणाली, हे घ्या मावशी. तेव्हा साधनासुद्धा त्याच बाईला जेवण आणि ब्लँकेट देताना बोलली. यशोदाने ताबडतोब वर पाहिले तर साधना तिच्या जवळ उभ्या असलेल्या बाईकडे पाहून हसत होती. ती पुढे जाऊ लागली. तेवढ्यात तिची नजर यशोदावर पडली. यशोदाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात पाणी आले. यशोदाने तिच्या गालाला स्पर्श करून विचारले, कशी आहेस बेटा? साधनाने लगेच तिच्या पायाला स्पर्श केला. यशोदाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. साधना उठली आणि तिला मिठी मारली. पायल शांतपणे हे सर्व पाहत होती. यशोदाने साधनाकडे पाहिलं आणि विचारलं, आज रवीचा वाढदिवस आहे म्हणूनच तू हे सगळं इथे वाटत आहेस ना? तुम्हा सगळ्यांपासून आणि माझ्या मुलीपासून वेगळी झाल्यापासून हेच सगळं करून मी माझे जीवन जगत आहे आई, साधना म्हणाली. यशोदा किंचित हसत म्हणाली, बेटा देवावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस नक्कीच सर्व काही ठीक होईल. सगळं सुरळीत होईल. ही आशा मी सोडली आहे आई. आता मी देवाला प्रार्थना करते की आमचं नातं आणखी तुटू नये, साधना म्हणाली. यशोदाने तिचा तळहात धरला आणि म्हणाली, बेटा जर एखाद्या व्यक्तीने आशा सोडली तर तो जीवन जगणे देखील सोडू लागतो. म्हणून मी तुला महादेवाच्या दरबारात फक्त एवढेच सांगेन की विश्वास ठेव आणि आशा सोडू नको. एक ना एक दिवस तुला तुझी मुलगी नक्की मिळेल आणि आमच्या कुटुंबात निर्माण झालेली ही द्वेषाची पोकळी एक ना एक दिवस नक्कीच भरून निघेल. आणि का माहीत नाही, पण माझं मन म्हणतं की आमची चिंकीच दोन्ही परिवारात प्रेमाचे रंग परत भरेल. साधनाच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने यशोदाच्या तळहाताला धरले आणि तिचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आई तुमच्या याच बोलण्याने माझे तुटलेले धैर्य परत येते आणि माझ्या हृदयात पुन्हा आशा निर्माण होऊ लागते की एक दिवस सर्व काही ठीक होईल. बरं आता या सगळ्या गोष्टी सोडा आणि मला सांगा, कसा आहे माझा नकचडा आरव? तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकला की नाही? यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती म्हणाली, आरव जसा पूर्वी होता तसाच आजही आहे. राग नेहमी त्याच्या नाकावर टिचून भरला आहे आणि आजकाल पायल त्याच्या रागाचा बळी पडत आहे. पायलचे नाव ऐकताच यशोदाला पायलही सोबत असल्याचे आठवले. तिने तिच्या डोक्यावर तळहात मारला आणि म्हणाली, मी तुझी पायलशी ओळख करून देते. पायलची ओळख करून द्यायला विसरले. पायल. यशोदाचा आवाज ऐकताच तिच्या मागे उभी असलेली पायल हलकेच हसली आणि तिच्या जवळ येऊन उभी राहिली. साधनाने जेव्हा तिला पाहिले तर पाहतच राहिली. ना ती काही बोलू शकली ना ती पायलच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकली. मग यशोदाने पायलच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, ही पायल आहे. आजकाल ती माझी काळजी घेते. साधना काहीच बोलली नाही. ती फक्त पायलकडे बघत राहिली. मग पायल हात जोडून म्हणाली, नमस्ते. साधना अजूनही तिच्याकडेच पाहत होती. यशोदाने पायलकडे पाहिले आणि म्हणाली, पायल ही साधना आहे. तू तिला माझी सून आणि मुलगी दोन्ही समजू शकतेस. पायल त्यांना पाहून पुन्हा हसली.
साधना पुढे आली आणि पायलच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, खूप सुंदर नाव आहे बेटा तुझे, आणि तुझे नाव जितके सुंदर आहे तितकीच तू सुंदर आहेस. महादेव तुला सदैव आनंदी ठेवो आणि आयुष्यातील सर्व सुख देव. पायलच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच वाढले. तिने साधनाच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली, थँक्स आंटी. साधनाने प्रेमाने तिचा हात पायलच्या गालावर ठेवला आणि तिच्याकडे पाहू लागली. मग यशोदा म्हणाली, साधना, मला पायलमध्ये तुझी सावली दिसते. तिचे डोळे पहा, अगदी तुझ्यासारखे आहेत, खूप सुंदर. तेच तर भक्ती आई. पायलकडे बघून मलाही असे वाटते जणू 20 वर्षांपूर्वीची साधना माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. असं म्हणत साधना पुन्हा पायलच्या चेहऱ्याकडे अगदी काळजीपूर्वक पाहू लागली. तिने पायलकडे बघत विचारले, पायल बेटा, तू कुठे राहतेस आणि तुझे कुटुंब? तू मुंबईतच राहते का? पायल काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला, हो, ती माझ्यासोबत मुंबईत माझ्या घरी राहते. आरवचा आवाज ऐकून त्यांनी तिथंच उभे असलेल्या आरवकडे पाहिले. आरवने चष्मा काढला आणि साधनाकडे जाऊ लागला. आरवला पाहताच साधनाच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. आरव साधनाजवळ आला आणि साधनाच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, नमस्कार मोठी आई, नेहमी आनंदी राहा बेटा. साधना आरवच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. आरव तिच्याकडे बघत म्हणाला, तुमचा नवरा असताना मी कसा आनंदी राहू शकतो मोठी आई? त्यांनीच तुम्हाला पाठवले आहे ना माझे रहस्य जाणून घेण्यासाठी. आरव, हे काय गैरवर्तन आहे? यशोदाने आरवला रागवत विचारले. पायलही आरवकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा यशोदाने आरवचा हात धरला आणि रागाने म्हणाली, आरव, तुझ्या मोठ्या आईची माफी माग. आरवने तोंड फिरवले. यशोदाचा राग आणखी वाढला. ती पुन्हा आरवला काहीतरी बोलणार होती तेव्हा साधनाने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. यशोदाने रागाने तोंड फिरवले आणि उभी राहिली. साधनाने आरवच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, आरव, तुला स्वतःला तुझ्या प्रश्नाची उत्तरे चांगलीच माहीत आहेत, त्यामुळे मला तुला काही स्पष्ट करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण हो, मी एवढं नक्कीच बोलेन की तुझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या लढाईत तू जिंकलात तर मला खूप आनंद होईल, कारण त्यांनी तुझ्या आणि रविभाई साहेबांसोबत जे काय केले ते चुकीचे होते. पण आरव, एक सत्य हे पण आहे, त्यांनी जे काही केले ते गैरसमजामुळे केले. मी तुझी मनापासून इज्जत करतो मोठी आई, आणि म्हणूनच मी तुला माझ्या आणि अर्जुन शेखावत यांच्यात कधीच येऊ दिले नाही. आणि आजही मला असे वाटते की तू या सगळ्यात अडकू नकोस. आणि मला माहीत आहे मोठी आई की तू हे सर्व करत आहेस कारण तो तुझा नवरा आहे, पण तो माझा सर्वात मोठा शत्रूही आहे. त्याला बर्बाद करणे माझ्या आयुष्याचा उद्देश आहे मोठी आई, आणि जोपर्यंत मी त्याला रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आरव हे बोलताच पायल मनात म्हणाली, याचा अर्थ ही अर्जुन सरांची पत्नी आहे. तेव्हा आरव पुन्हा म्हणाला, इतक्या दिवसांनी तुला भेटून बरे वाटले, मी निघतो. असे म्हणत आरवने यशोदाच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, आजी चल. यशोदा काही बोलली नाही, आरव सोबत चालली. साधनाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पायल अजूनही त्यांना रडताना बघत उभी होती. काही पावले चालल्यावर आरवची पावले थांबली आणि पायलकडे न पाहता त्याने विचारले, पायल, तू स्वतः येशील की मी तुला उचलून इथून घेऊन जावे? आरवने हे बोलताच पायल वेगाने आरवच्या दिशेने जाऊ लागली. आरवने तिथे उभे असलेल्या आपल्या नोकरांना आणि यशोदाच्या ड्रायव्हरला सांगितले, हे सर्व गरिबांमध्ये वाटून द्या आणि मग घरी या. मी आजी आणि पायलला सोबत घेऊन जात आहे. नोकरांनी होकार दिल्यावर आरव आजीसोबत तिथून चालू लागला. पायलही त्याच्या मागे चालत होती, पण ती पुन्हा पुन्हा वळून साधनाकडे बघत होती, जी आरवच्या वागण्याने खूप दुखावली होती. पायल मनात म्हणाली, भोले बाबा, हे आरव सर स्वतःला कधी बदलणार? आज मी त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या हितचिंतकाला दुखवताना पाहिले आहे. त्यांना भेटल्यावर मला असे वाटले की त्याही आरव सरांवर आजीप्रमाणेच खूप प्रेम करतात, जरी ती त्यांच्या शत्रूची पत्नी असली तरी. आरव सरांचे काय बिघडले असते जर ते त्यांच्याशी थोडं चांगलं वागले असते तर? तू गाडीत बसशील की मी आयुष्यभर तुझ्यासाठी इथेच दार धरून उभा राहू? पायलची वाट पाहत गाडीचा दरवाजा उघडत आरव म्हणाला. पायल चिडून म्हणाली, माझ्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कारण मला आता तुमच्या उपकारांची गरज नाही, थँक्यू. असे म्हणत पायलने पलीकडे दरवाजा उघडला आणि जाऊन गाडीत बसली. दार बंद करून आरव रागाने परत गाडीत बसला. हे पाहून यशोदा मनात म्हणाली, वेल्डन पायल, असेच आमच्या आरवला भानावर आणत राहा. मग आरवने गाडी सुरू केली आणि पुढे निघून गेला. त्याने गाडीच्या आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या पायलकडे पाहिलं
तर पायल तोंड फुगून बाहेर बघत होती. तेवढ्यात पायलचा फोन वाजू लागला. रुद्रचा नंबर बघताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, हाय सर, कसे आहात? रुद्र पलीकडून हसत हसत म्हणाला, आरव सरांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? सर विचारू नका, कारण यावेळी मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही. पायलने गाडी चालवणाऱ्या आरवकडे बघत उत्तर दिले आणि आरवनेही गाडीत लावलेल्या आरशातून तिच्याकडे पाहिले. रुद्रने हळूच विचारले, तू आरव सरांच्या सोबत आहे का? हो, पायलने उत्तर दिले आणि रुद्र हसत म्हणाला, बाय द वे पायल, आरव सर एक उत्कृष्ट डायरेक्टर आहेत आणि तितकेच चांगले ॲक्टर. तुला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. त्यामुळे ही संधी चुकवू नको आणि तुझे 100% दे. हे नाटक तुला उत्तम अभिनेत्री बनवू शकते. मला अभिनेत्री बनण्यात अजिबात इंटरेस्ट नाही सर. हे नाटक माझी खुशी नाही तर मजबुरी आहे आणि हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. एकदा हे नाटक लाईव्ह झाले त्यानंतर मी पुन्हा माझ्या सामान्य जीवनात परतेन. पायलने हे बोलताच आरवने पुन्हा पायलकडे पाहिले आणि यशोदाने आरवकडे पाहिले. आरवने रागाच्या भरात गाडीचा वेग वाढवला. मग रुद्र म्हणाला, पायल, या नाटकानंतर तुला काय करायचं आहे हा तुझा निर्णय आहे आणि या निर्णयाला माझा नक्कीच पाठिंबा असेल. मी तुला माझी बहीण मानली आहे. पायल हसत हसत म्हणाली, सर, मला माहीत आहे की तुम्ही मला प्रत्येक अडचणीत साथ द्याल, म्हणून हे नाटक संपताच मी थेट तुमच्याकडे येणार आहे माझी नोकरी परत घेण्यासाठी. रुद्र हसत म्हणाला, तुला पाहिजे तेव्हा परत येऊ शकते. आणि हो पायल, यावेळी मी तुला वचन देतो की आता तू तुझी नोकरी कधी गमावणार नाहीस. पायल हसली. पायलला असे कोणाशी तरी फोनवर बोलताना पाहून आरवला अजिबात चांगले वाटत नव्हते. मग पायल रुद्रला फोनवर म्हणाली, सर, तुमच्या नवीन TV सिरियलचे शूटिंग कधी सुरू होणार? सध्या कास्टिंग चालू आहे पायल. पुढच्या महिन्यापासून शूटिंग सुरू होईल. रुद्रचे ऐकून पायलने विचारले, बाय द वे सर, यावेळी तुम्ही तुमच्या सिरियलची मेन लीड कोणत्या TV अभिनेत्रीला देणार आहात? पायल, हा निर्णय माझा नसून चॅनल आणि प्रोड्युसरचा असेल. तरीही त्यांनी माझे मत घेतले तर मी तुझ्या आवडत्या दृष्टी धामीलाच कास्ट करण्याचं सुचवेन. रुद्रच्या तोंडून दृष्टी धामीचे नाव ऐकून पायलच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटले. आरवने तिला खूप आनंदी पाहिले तेव्हा तो मनात म्हणाला, एवढी खुश तर ही तेव्हा पण नव्हती जेव्हा हिच्या हातात तिच्या आईवडिलांची शेवटची निशाणी होती. बाय द वे सर, दृष्टी धामी जर तुम्ही दिग्दर्शित केलेल्या मालिकेत दिसली तर मी एकही एपिसोड चुकवणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की मी जेवण न करता राहू शकते. पण जर दृष्टीचा कोणताही शो चालू असेल तर मी तो पाहिल्याशिवाय राहणार नाही. पायल हसत म्हणाली. रुद्रच्याही चेहऱ्यावर हसू आलं आणि तो म्हणाला, मला माहीत आहे पायल, आणि म्हणूनच रिहर्सलच्या वेळी तू माझ्याकडून अनेकदा ओरडा पण खाल्ला आहे. पायल हसायला लागली. मग रुद्र पुन्हा बोलला, ठीक आहे पायल, मला हे जाणून खूप आनंद झाला की तू मधूला सर्व काही सांगितले आहेस आणि सत्य जाणून घेतल्यानंतरही तुझ्या आणि तिच्यामध्ये कोणताही गैरसमज निर्माण झाला नाही. रुद्रचे बोलणे ऐकून पायलचा चेहरा अचानक फिका पडला. ती रुद्रला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात रुद्र म्हणाला, बरं, मधूच्या वडिलांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे आणि ती रविवारी मुंबईला परतणार आहे हे सांगायला मी तुला फोन केला होता. पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले, पण त्याच वेळी ती काळजीतही पडली. तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, ठीक आहे सर, मधू परतल्यावर आपण तिघेही एकत्र जेवायला जाऊ. सध्या तरी मी फोन ठेवतो, बाय. रुद्रनेही म्हटल्यावर पायलनेही बाय म्हटलं आणि कॉल डिस्कनेक्ट केला. आणि अस्वस्थ वाटून ती मनात म्हणाली, भोले बाबा, तुम्ही हे सगळं माझ्यासोबत काय करत आहात? आधी तुम्ही माझ्याकडून माझ्या आईवडिलांची शेवटची निशाणी हिसकावून घेतली आणि जेव्हा मधूला कळेल की मी आरोसरांचे नाटक करत आहे तेव्हा तीही माझ्यापासून दूर जाईल. मधू निघून गेल्यावर माझा शेवटचा आधारही माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला जाईल, कारण मधू मला राजदीपमुळे हे नाटक करायला नकार देईल आणि मी इच्छा असूनही तिचं काही ऐकू शकणार नाही. तिला खरे पण सांगू शकत नाही. तिला खरे कळले तर ती स्वतःला काहीतरी करून घेईल. भोले बाबा, प्लीज मला काहीतरी मार्ग दाखवा, मदत करा. तेवढ्यात आरवचा फोन वाजू लागला. आरवने कानात असलेल्या ब्लूटूथवरून कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, हो आदी, बोल. आरव, मला रिहर्सल सुरू करायची आहे. अजून किती वेळ लागेल तुला?
आदिने विचारले. आरवने गाडीचा वेग वाढवला आणि उत्तर दिले, मी काही सेकंदात घरी पोहोचणार आहे. असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि समोरच्या आरशातून पायलकडे पाहू लागला. काही वेळाने आरवने त्याची गाडी त्याच्या घराच्या लॉनमध्ये थांबवली आणि गाडीतून उतरत पायलला म्हणाला, पायल तुझ्याकडे 15 मिनिटे आहेत. नाश्ता कर आणि रिहर्सल हॉलमध्ये लगेच ये. हो सर. असे म्हणत पायल गाडीतून बाहेर आली. आरव पटकन घराच्या आत जाऊ लागला, पण अचानक त्याची पावले थांबली. त्याने वळून यशोदाकडे पाहिले आणि म्हणाला, आजी, मला आशा आहे की तू मोठ्या आईला सांगितले नसेल की पायल माझ्या नाटकात काम करत आहे. मी साधनाला फक्त एवढेच सांगितले की पायल माझी काळजी घेते, त्यापेक्षा जास्त काही नाही. यशोदा पायलकडे बघत म्हणाली. आरव तिच्याकडे आला. त्याने यशोदाला मिठी मारली आणि म्हणाला, आजी, मी सकाळीच आधीला कॅन्सर हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांसाठी फळे आणि इतर आवश्यक गोष्टी पाठवायला सांगितल्या होत्या आणि 20 लाखांचा चेकही हॉस्पिटलला दिला आहे. आज बाबांचा वाढदिवस आहे हे मला माहीत होते आजी. मी अर्जुन शेखावतचा कितीही तिरस्कार करत असलो तरी त्या द्वेषात मी माझ्याच लोकांना विसरू शकत नाही. अरे, तर काल रात्री आरव सरांच्या त्रासाचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यामुळे इतक्या रात्री उशिरा इतक्या मुसळधार पावसात पोहून ते त्यांना गमावल्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते, पायल मनात म्हणाली. मग आरवने यशोदाच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला, बाबांच्या वाढदिवसाला अजून काही करायचे असेल तर आधीला सांग, तो सर्व व्यवस्था करेल. ठीक आहे. यशोदाने आरवच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श केला आणि हळूच होकार दिला. आरवनेही तिचा चेहरा आपल्या दोन्ही तळहातात घेतला आणि म्हणाला, नाश्ता झाल्यावर औषध घे आणि खबरदार हलवा खाल्लास तर. तू गोड अजिबात खाणार नाही. नाही खाणार ना? हलवा समोर असताना मी स्वतःला कसे थांबवणार बेटा? यशोदा मनातल्या मनात बोलली. आरव तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, मी तुला काही विचारलं आजी, तू गोड खाणार नाहीस ना? तू म्हणत असशील तर मी जेवण पण बंद करते बेटा. असे म्हणत यशोदा तोंड फुगून तिथून निघून गेली. आरव काळजीत पडला. त्यांच्या मागे जात असताना पायलने त्याला थांबवले. थांबा सर. आरवने पायलकडे बघितल्यावर पायल त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही रिहर्सल हॉलमध्ये जा, मी आजीची काळजी घेईन. ठीक आहे, पण रिहर्सल सुरू होण्याआधी ये. एवढं बोलून आरव तिथून निघून गेला. तो निघताच पायल किचनच्या दिशेने गेली. आरव रिहर्सल हॉलमध्ये पोहोचला तेव्हा आधी फोनवर बोलत होता. आधीने कॉल डिस्कनेक्ट केल्यावर तो आरवकडे आला आणि म्हणाला, मी आज संध्याकाळची मीटिंग फिक्स केली आहे. आजच सेट डिझाईन फायनल केले तर बरे होईल. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.